मनात असे आहेत की खरंच कधी वाटलं नव्हतं की दादा नसताना असं मतदानासाठी समोर जायला लागेल. मनात दादांचेच आठवण येत सगळीकडे जाताना. प्रतिसाद पण लोकांचा चांगला दिसतोय आणि आता दुपारनंतर मला बूथवरनं कॉल्स येतात की भरपूर लोक तसं मतदान आता चालू आहे. मला वाटतं ॲव्हरेज 60% मतदान आतापर्यंत झालंय. सकाळी दादा तुम्ही एक वक्तव्य केलेलं होतं की 2029 ला तुम्ही लढावा असं कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्याच्यावरनं रोहित पवारांनी सुद्धा विधान केलेलं आहे. योगेंद्र पवार म्हणतात की आजचा दिवस त्या गोष्टीवर बोलण्यासारखा नाहीये. म्हणजे मतमतांतर पवार कुटुंबियात पाहायला मिळतात. तुम्ही अजूनही तुमच्या वक्तव्यावर ठाम आहात? नाही, हे बघा, मी सकाळी जे बोललो त्याचा उल्लेख तुम्ही चुकीचा घेतला. मी बोललो ही मागणी आमच्या लोकांची आहे. मी सारखं बोलत आलोय की मला पक्षासाठी काम करायचं, एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करायचंय. आणि जर ही लोकांची जर एक इच्छा असेल की 29 ला मी उमेदवारी घ्यावं, ती त्यांची इच्छा आहे. माझी इच्छा आहे की मी सगळ्यांबरोबर काम करावं. आता सुमित्रा वहिनी या उमेदवार आहेत. निवडणुकीमध्ये त्या कारण आज मतदान होतं, एक भावनिक पातळीवर सगळं इलेक्शन सगळं गेलेलं आहे. नाही, आजच नाही, मी आधीपासून बोलत आलोय की मी छोटा कार्यकर्ता म्हणून काम करणार. नगर परिषदच्या वेळेस पण नगराध्यक्षपदीसाठी पण माझं नाव आलेलं होतं. तेव्हा पण मी दादांना सांगितलं की मला एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करायचं. रोहित पवार असं काही आहे का उद्या विलीनीकरण झालं तर मग आधीच आपलं एक जागा बुक करून ठेवावी? कारण बरेच दावेदार आहेत, तुमच्या पिढीतले 4 दावेदार आहेत बारामतीसाठी दादांच्या पाठी. मला वाटते की तो हक्क तुम्हाला नाही निर्णय घ्यायचा, तो आमचा हक्क आहे. मी तेच बोलतोय. तुम्ही बोलताय 4 द्या, ते तुम्ही बोलताय, मी काय बोलतो नाही. ते दिसतात रिॲक्शन आले कारण रोहित दादा काहीतरी बोलले, युगेंद्र दादा काय बोलले की आम्ही आधीच्या काळात पण असं नव्हतं लढायला पाहिजे. त्यांनी त्यांचं इच्छा तिथं वक्तव्य सांगितलं. मला पण तसं वाटतं की कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहायला पाहिजे. मी सारखं ते बोलत आलो, तुम्ही बघितलं पण असेल. हो, ते कामासाठी तिथं गेलेत. मी तेच बोलतोय, माझं आणि युगेंद्रचं बोलणं झालं. आमच्या दोघांची नाही तर पूर्ण पवार कुटुंबाची इच्छा आहे की आम्ही सर्व एकत्र राहावं. 29 मध्ये रोहित दादा बोलले पवार विरुद्ध पवार असं होणार, तशी आमची कोणाची ही इच्छा नाही. म्हणजे विलीनीकरण होणार ते मी नाही सांगू शकत. ते पक्षातले वरिष्ठ नेते, दोन्ही पक्षातले वरिष्ठ नेते निर्णय घेतात. सकाळी जेव्हा आम्ही बूथ टू बूथ गावागावी जात होतो तेव्हा प्रतिसाद चांगला होता, पण दुपारी थोडं कमी झालं आणि मग नंतर 4 नंतर परत तो वाढत गेला. तर आता मला कळते 60% पर्यंत झाला असेल तर 2 लाख पर्यंत तरी पोचायला पाहिजे. नवीन विक्रम होणार. तो विक्रम होणार आणि विक्रम वहिनी आणि दादांचं एकत्रित होणार. श्रीनिवास बापू म्हटलेले आहेत की 2029 ला सुमित्रा वहिनी माघार घेतील आणि जय दादाला पुढे करतील 2029 विधानसभा. मी तेच तुम्हाला सांगतोय, ते श्रीनिवास काका बोलले असतील. माझ्या मनात इच्छा तशी नाहीये. माझ्या मनात इच्छा आहे कार्यकर्ता म्हणून पक्षातल्या सर्वच सहकाऱ्यांची मदत करायची, एकमेकांबरोबर काम करायचं. आणि बारामतीचे जे आमचं कुटुंब आहे त्यांच्यासाठी मी सारखं सांगत आलोय की मी त्यांच्यासाठी काम करणार जसे दादा करायचे. दादा साहेबांची तब्येत कशी आहे? तुमचं काही बोलणं झालंय का साहेबांना? नाही, माझं रेवतीशी बोलणं झालं. आजोबांचं डिस्चार्ज झालं आणि आजोबा आता रॉयल स्टोनला सिल्वर ओकला आहेत.